गावाला जायचं म्हटलं का खरंच खूप भारी वाटते. आधी 1 महिन्यापासून मुलं तरी म्हणजे डेट बघत राहतात. कधी जायचं, कधी जाणार एवढे मग 1 महिना. तुमच्यासोबत असं होतंय का? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तिकडून आलं का आपल्या माणसातून येतोय नंतर मग आपल्याला सुद्धा करमत नाही ना आलं का सगळी साफसफाई वगैरे करायला लागते. मी अगोदर आली का स्वच्छ असे सगळे भांडे घासून पाणी भरून घेतलं. सकाळी लवकर येते मग सगळ्या भरण्या, सगळे भांडे रॅकचे रॅक वगैरे झाडून पुसून सगळं बघा व्यवस्थित लावून दिलं. आधी उठलं का माझं तेच असतंय. दुसरे कोणतेच कामं करत नाही मी आधी. सगळं हे क्लीन करायचं आणि मग नंतरच काय असेल ते दुसरे कामं. मग पुन्हा स्वयंपाक वगैरे सगळं बनवते. त्याशिवाय मी तर कधीच बनवत नाही. आणि जाळ्यांना कुठनं माहीत होते काय माहिती आपण गावाला गेलेलो आहे. तर लगेच लागतात बघा. फॅन तर एवढे खराब होतात काय सांगूच नका. 1-8 दिवस जरी केलं तरी जाळी सगळीकडे लागते. महिन्याला झाडली तरी पूर्ण लागते. आणि जाताना बॅगा एवढ्या भरून घेऊन जायच्या. हे न्यायचं, ते न्यायचं, हे घालायचं, ते घालायचं सुरू असते. मग आलं का ते काढून ठेवायला एवढं कन्फ्यूज होतं आहे की आपण कुठं काय घेऊन गेलतो, कुठं नेलं होतं ते सगळं व्यवस्थित ठेवायला लागते. सगळ्या बॅगा पण मी रिकामी केली नाही, फक्त पर्स वगैरे केली. तर मुलासारखे पर्सला झटत राहतात. आणि आमच्या आहोंचं म्हणणं असते चेनी व्यवस्थित वापरायच्या. चेन व्यवस्थित नाही ओढली तरी चेन खराब होऊन जाते. त्यामुळं मग फक्त मी पर्सच रिकामी केली होती. कारण टिकल्या वगैरे घेऊन गेलेल्या आता रोज लागतात. त्यामुळं जेवढं महत्त्वाचं होतं तेवढं काढून ठेवलं मी बाजूला. मग सगळीकडच्या मी अगोदर जाळी वगैरे झटकून घेतली. एक तर एवढी गरमी होती आणि सगळं काम. मग रॅक वगैरे सगळं साफ करून झालं होतं. आता किचनच्या खालचं पण म्हटलं पटकन करून घेऊया. एकदा राहिलं का मग ते तसंच राहून जाते. एवढा पसारा सगळा मग ते व्यवस्थित सगळ्या भरण्या घासायच्या, रिकाम्या करायच्या. ते तर सांगूच नका. मग फ्रीज पण लगेच काढला मी. सगळ्या त्यामधल्या मसाल्याच्या पुड्या, भाजीपाला तर जातानाच मी सगळा रिकामा वगैरे करून जाते. कारण आलं का तोपर्यंत येऊपर्यंत त्या सगळ्या भाज्या वगैरे खराब होतात. फक्त फ्रीज चालू ठेवून जाते. त्यामुळं फ्रीज खराब होत नाही आणि बुरशी वगैरे येत नाही कशाला. नाही तर जाताना सगळ्या भाज्या वगैरे काढून जायच्या. तर मग सगळा क्लीन करून घेतला बघू शकता एवढा. आणि मुलं लगेच हात लावून खराबच करत राहतात. मग बहिणीच्या घरून एवढी भरपूर डाळिंब आणली होती ना, मुलांना एवढे आवडतात. सारखे मुलं खातात. आणि मसाल्याच्या पुढे माझ्याकडे इतके आहेत ना काय सांगूच नका. डबल जास्तच आहेत. तर सगळ्या मी ते व्यवस्थित लावून दिलं. एक लाईन्स पुरत नाही मला इतक्या म्हणजे मसाल्याच्या पुढे. म्हणजे केव्हा काय करायचं असलं तरी पटकन आपण फ्रीजमधनंच काढून घेऊन करायच्या भाज्या. दुकानात तर जायला मग टाईम नसतो. आपण उशिरा स्वयंपाक करत असल्यावर मग आहोंचा ओरडा खाण्यापेक्षा मग माझ्याकडे 2-2, 3-3 पुड्या मी रिकाम्या अगोदरच म्हणजे भरलेल्या आणून ठेवते किराणात. तर बघू शकता एवढं छान असं व्यवस्थित लावून दिले. पण 4-5 दिवसात मुलं असे पूर्ण हे करून टाकतात. सारखे सॉस घेतात. टरबूज आणून ठेवलं, टरबूजला सगळे डाग पाडत राहतात. मग आपण सारखा कपडा घेऊन पुसत राहायचं बघा. असा होता बघा आजचा दिवस. कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. बाय बाय.